दुसरी गोष्ट, तुम्ही दरवेळेला नगरपालिकेला पुरावा घालता की पाईपलाईन आमच्याकडे तरतूद नाही. एक काम करा, पुढच्या वेळेस तरतूद नाही जर असेल तर तुम्ही तुमचे पैसे घाला, आमच्याकडे द्या सीओकडं त्या पाईपलाईनचे बिलातनं. दरवेळेस म्युन्सिपालिटी आहे, नगरसेवक येणार तिथं भांडतात की द्या काहीतरी आमच्या एकच काम आहे की तुमच्या दारातील बसायचं, लोकांच्या घरी पळायचं. तुम्ही ज्यावेळेस पाणी नाही तर टँकरचं नियोजन तुमचं तुम्ही करायला पाहिजे ना. नगरपालिका काय टँकर द्यायची, तुम्ही बिलं घेणार तिथली. तुमचं काम आहे ना, जर तुमचं जर पाणी येणार नसेल तर तुम्ही त्याला टँकर द्या पुरवायला. नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम आणि मार्चपर्यंत आपण सगळं संपूर्ण भाग आणि पहिल्या 4 भिंतीचा आम्ही कव्हर केला आता. ST कॉलनी आहे, 5 कॉलनी केल्या. नंतर 6 लाख लिटरवरची जी टाकी आहे 4 भिंतीवरून गोडवली रस्ता ती परवा दिवशी फेसबुक होती. आपण नगरसेवकांना नाही सांगितलं की आम्हाला तुमची साहेब नाही सांगितलं आपण इथं साईड पट्टी आहे रस्ते कसले आता तुम्ही जाऊन बघायचं. एक हे तुमच्यासाठीच आणले पाणी प्यायला. माझ्या भागातलं आहे विलासपूर गोळीवारचं. पहिलं प्रथम नगराध्यक्षांचं मनापासून आभार मानतो आणि CO साहेबांचं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नगराध्यक्ष झाला आणि सातारचा पाण्याचा प्रश्न घेतला बद्दल तुमचं सगळ्यांचा आभार, सर्व नगरसेवकांचा आभार. हे अशी परिस्थिती आहे आपली MGPची. तुम्ही काय कारण सांगताय, तुमचे साहेब पुढे काही नाही. MGP तुमचं काही काम करत नाही. तुम्ही टोलवाटोलीची उत्तर देता. फक्त तुम्हाला बिलं पाहिजेत, लोकांची बिलं उलटी सुलटी आकारायची, एवढंच काम करा. मी स्वतः 2023 टँकर मी स्वतः वाटल्यात विलासपूर गोळीबारमध्ये. आत्ता बी टँकर चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. मी 3 वेळा 4 वेळा तक्रार दिली. आपण परमिशन करायची तुम्ही वाटल्यास त्यांना विचारू शकता. ते स्वतःच मी काय म्हणतो, विचारून बघा अपवाद होऊ शकतोय सर. काय होतं